अमरावती वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे। अवघ्या एका आठवड्यात 2 चोरीच्या गाड्या हस्तगत केल्यानंतर काल म्हणजेच शनिवारी त्यांनी आणखी एका चोरीच्या गाडीचा छडा लावलाय। अमरावती वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। गेल्या 1 आठवड्यात त्यांनी चोरीला गेलेल्या 3 गाड्या परत मिळवल्या होत्या आणि आता त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। शनिवार दिनांक 19 जुलै रोजी वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 महिन्यांपूर्वी जयस्तंभ चौकातून चोरीला गेलेल्या एका गाडीचा शोध लागला आहे। या गाडीची चोरी झाल्याची तक्रार कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती। वाहतूक पोलीस कर्मचारी दीपक चौकात गस्त घालत असताना त्यांनी ही चोरीची गाडी निदर्शनास आली। तात्काळ त्यांनी कारवाई करत गाडी ताब्यात घेतली। आता या चोरीच्या गाडीची पुढील चौकशी आणि चोरांचा पत्ता लावण्यासाठी ही गाडी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक दत्ता डिवरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक कर्मचारी रोहित पाल आणि सचिन राठोड यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। त्यांच्या या कामगिरीमुळे अमरावतीकरांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे। आज रोजी पालकमंत्री साहेब यांचा दौरा असल्यामुळे आमचा दीपक चौक येथे बंदोबस्त लागले असता कृषी केंद्राजवळ एक गाडी उभी होती। त्या गाडीवर गाडी उभी असताना ही चालांवर आम्ही त्या गाडीची माहिती काढली असता ती गाडी सदर राटगाव येथील इस्माची ती गाडी होती। त्या इस्माला विचारले असता त्यांनी सांगितले ही गाडी आमची 2 महिन्यापासून चोरीला गेलेली आहे। सदर गाडी आम्ही राजापेठ वाहतूक विभाग येथे आणून जमा केलेली आहे। पुढील कारवाई करत आहे। तर अशा प्रकारे अमरावती वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यनिष्ठेचं उत्तम उदाहरण दिलं आहे। PSI दत्ता डिवरे, रोहित पाल आणि सचिन राठोड यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन। या कारवाईमुळे नक्कीच गुन्हेगारींना जबरा बसेल अशी अपेक्षा आहे।